नमस्कार मित्रांनो, मी अतुल गायकवाड. आज आपण अजितदादाबद्दल काय बोलणार. जेवढं आपण बोलाल तेवढं कमीच आहे मित्रांनो. आज अजितदादांना जाऊन अक्षरशः 8 महिने जवळजवळ होत आलेले आहेत आणि तरी पण अजितदादांचा अपघाताचा शोध नाही मित्रांनो. आज अजितदादांना आज रक्षाबंधन आहे आणि या रक्षाबंधनाला अजितदादांना ओवाळण्यासाठी, त्यांना राखी बांधण्यासाठी आज त्यांच्या बहिणी या ठिकाणी येतात. हा जो अजितदादांचा भव्य पुतळा आहे, 3 हत्ती चौकामध्ये, त्याला तिरंगा चौक नाव दिले, त्या ठिकाणी आज बहिणींनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये राख्या बांधलेल्या आहेत. मित्रांनो, आपण इथंच आहोत आणि आपण आतमध्ये जाऊया. तुम्हाला दिसत असेल की आज अजितदादांचा पुतळा हा याच नटराज हॉलच्या समोर आज उभा केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल राख्या बघा, बहिणींनी त्यांना किती राख्या बांधलेल्या आहेत. आज खरंच दादा असते तर आज त्यांच्या हातावरती, मनगटावरती स्वतः बहिणींनी राख्या बांधल्या असत्या, परंतु आज त्यांच्या जवळ आज फक्त राख्या ठेवण्याची वेळ आलेली आहे. एका बहिणीने फक्त वरती राखी बांधलेली आहे हातामध्ये आणि बाकींच्या बहिणींनी सगळ्या बहिणींनी खाली राख्या ठेवलेल्या आहेत. आज दादा असते तर मित्रांनो, खरंच आज बारामतीचा विकास हा खूप झपाट्यानं झाला असता आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक खूप मोठं महाराष्ट्राचं राजकारण आज जो महाराष्ट्राचा म्हणजे विकास आहे, तो विकास असा झाला असता. आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणी सगळ्या या ठिकाणी येतात आणि दादांना एक त्यांचं दर्शन घेतात आणि आपली राखी या ठिकाणी ठेवून जातात. खूप दुःखद वातावरण वाटतं मित्रांनो आज या ठिकाणी बघायला. जेव्हा दादांच्या या पुतळ्याकडे बघावं असं वाटतं, तेव्हा दादा खरंच परत येतील का असे परत एकदा मनात शंका येते. परंतु मित्रांनो, वेळ खूप ते निघून गेलेली वेळ आहे. आपण फक्त विचार करू शकतो आणि या फक्त पुतळ्याकडे आपण बघू शकतो. हा भव्य पुतळा मित्रांनो या ठिकाणी उभारला आहे. दादांचं बारामतीवर असणारं लक्ष, याच ठिकाणावरनं दादा सभा घ्यायचे आणि पूर्ण या ठिकाणी बारामतीची नगर परिषद समोरच आहे, म्हणून या ठिकाणी हा पुतळा उभारण्याचं काम केले. आज मित्रांनो, रक्षाबंधनाच्या निमित्तानं सांगावंसं वाटतं की सगळ्या लाडक्या बहिणींना जेव्हा दादानं या लाडकी बहीण योजना चालू केली आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती 1500 रुपये प्रत्येक महिन्याला येतात, त्या बहिणींनी आज खरंच त्या बहिणींना खूप तळमळ वाटते की आपला दादा आज या ठिकाणी असायला पाहिजे होता. मित्रांनो, या राख्या बघा, किती मोठ्या प्रमाणामध्ये दादांना राख्या या ठिकाणी बहिणींनी त्यांना बांधलेले आहेत. अजितदादाबद्दल काय सांगावं मित्रांनो, जेवढं सांगाल आणि जितकी अजितदादांची माहिती सांगाल तेवढी कमीच आहे, कारण की दादांनी केलेलं हे काम आज खूप मोठ्या प्रमाणात आहे. दादांचा बारामतीवरचा असलेला विश्वास हा खूप मोठा होता, कारण बारामतीकरांनी दादावर सुद्धा खूप मोठा विश्वास ठेवला होता. कारण जे काय दादा करतील ते बारामतीच्या भल्यासाठीच करतील असं सगळ्या जनतेला वाटत होतं आणि आज आपल्यातून हा हिरा आपला निघून गेलेला आहे. आज रक्षाबंधनाच्या दिवशी आज दादांना या राख्या बहिणींनी सगळ्या बांधलेल्या आहेत आणि हीच राखी आपल्याला डोळ्यामध्ये पाणी आणल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, व्हिडिओ आपण इथंच थांबूया. आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.